अरे वा, आलू मटरची जबरदस्त रेसिपी. सर्वात अगोदर बॉईल केलेले आलू आणि मस्त हिरवे हिरवे मटर घ्यायचे. यात बढियापैकी लसण अद्रक पेस्ट 1 चम्मच घालायची. 1 चम्मच धनिया पावडर, जिरा आणि सोप एकत्र पावडर केली 1 चम्मच घालायची. अर्धा चम्मच हळद, लगेच कोथिंबीर आणि हो चवीपुरतं मीठ. अरे वा, 2 लाल लाल टमाटरची पेस्ट. याला ना चांगली मिक्स करायची. अरे वा 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 वा, काय मस्त सुगंध येत आहे. आता हे साईडने ठेवायचं. या मिक्सरच्या पॉटमध्ये टोमॅटोची पेस्ट केली होती, त्याच पॉटमध्ये 2 कांदे घालायचे, थोडासा खोबरं किस घालायचा आणि थोडीशी कोथिंबीर घालून मिक्सरला भुरकून फिरून घ्यायची. इकडे एका पतील्यामध्ये तेल घालायचं. तेल गरम झाले की 1 चम्मच जिरा घालायचा, 2 तेजपत्ता, 2 लवंग, 1 दालचिनी तुकडा घालायचा. लगेच कांदा आणि खोबरकिसाचे जबरदस्त वाटण घालायचे. कांद्याची पेस्ट कच्ची असल्यामुळे फक्त 2 मिनिट शिजू द्यायचं. आता घालायचं लाल मिरची पावडर आणि 2 हिरवी मिरच. लगेच आलू मटर घालून बढिया मिक्स करायचं. लगेच यावर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट स्लो गॅसवर वाफ द्यायची. झाकण उघडून गरम पाणी घालायचे आणि यात थोडासा गरम मसाला घालून 5 मिनिट शिजू देऊ. लास्ट कोथिंबीर घालू आणि गॅस बंद करू. अयो, आलू मटर की सब्जी तयार. काय सुगंध दरवळलेला आहे, घरभर वास पसरलेला आहे. आता भाजी आपण सर्व करू. भाजी तर बघा किती मस्त भन्नाट झालेली आहे. अशी ग्रेव्हीदार मटर आलू सब्जी बनवाल तर खाणारे मटर पनीर विसरूनच जाईल. या पद्धतीची तुम्ही भाजी बनवाल तर 100% गॅरंटी देते, बोटं चाटून पुसूनच खाल. तर अशी मटर आलू बनवा, खा, आनंद घ्या आणि कमेंट्स करून नक्की सांगा. धन्यवाद.